ती गाडी. तुम्ही लोकांनी सांगितलं होतं ना, सोडा. तुम्हीच सांगितलं होतं ना माझ्या साहिलला वाचवाल म्हणून. तुम्ही म्हणाला होता तर काही नाही होणार त्याला. मग कुठे आहे माझा साहिल? बोला. तो बघा काय हाल केले त्याचे. मारून टाकलं माझ्या साहिलला तुम्ही. मारून टाकलं माझ्या साहिलला. मिस्टर कुमार यांचा फोन आला होता. मी आज दुपारी 3 वाजताची मीटिंग फिक्स केली आहे. बँकेच्या सेफ्टी वॉल्टमध्ये जा आणि त्यामध्ये जितकी कॅश असेल ना ती एका बॅगमध्ये टाकून मला आणून दे. मॅम, ऐकू नाही आलं तुला? मी सांगितलं ना, निघ. तोंड काय बघत बसलीस? मी मॅनेजर आहे, मी सांगते ते ऐक. मॅम, काय झालं मॅम? हे बघ, दिस इज अ बँक रॉबरी. कोणी गोंधळ करू नका. माझं ऐका, कुणाला काही होणार नाही, नाहीतर सगळे मारले जातील. मला फक्त पैसे आणून द्या, मी इथून निघून जाईन. मला काही समजत नाहीये मॅम. रॉबरी आणि तुम्ही या बँकेच्या मॅनेजर आहात आणि तुम्ही. चुप. जस्ट शट अप. मी जे सांगते ते करा. जा आणि पैसे घेऊन या, नाहीतर हे पाहिलं. थांबा थांबा, कोणी हलणार नाही, कोणीच हलणार नाही. हा, तुम्ही सगळे जा, एका कोपऱ्यात जा. लक्ष द्या, मी काय सांगते. जा. काही नाही होणार, मी सांगते ना, काही नाही होणार. नाहीतर 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 आपण सगळे मारले जाऊ, सगळे मारले जाऊ. बघा, तुम्ही सगळे मला साथ द्या.
लक्षात ठेवा, विश्वास ठेवा. काही नाही होणार. नाहीतर हा बॉम्ब इथेच फुटेल आणि आपण सगळेचे सगळे मारले जाऊ. हलू नका, नका हलू. तुम्ही काय करताय? मी सांगितलं ना, जा जा. नाही नाही, काही नाही होणार. ट्रस्ट मी. स्टे काम, स्टे काम. हलू नका. लवकर पैसे घेऊन या. सर, पूर्वीने मोबाईल ट्रॅक केलाय तिचा. हो सर, त्याच दिशेने निघालोय आम्ही. मी कळवत राहीन तुम्हाला. हो सर. काय पोझिशन आहे पूर्वी? सर, तिचा मोबाईल इथून जवळपास 5 किलोमीटरच्या अंतरावर. काहीच हालचाल नाहीये. एकाच जागेवर आहे. एकाच जागेवर? काय प्रकरण आहे? तिने बॉम्ब वेस्ट घातलाय. बॉम्ब स्क्वॉडसाठी थांबूया का? वेळ नाहीये पूर्वी. अभिजित, मुलगी एकटीच आहे. काहीच हालचाल नाहीये. मग मी पुढे होतो. हा? सर, ही तर बेशुद्ध आहे. आणि बॉम्ब?
बॉम्ब नाहीच आहे. पैशांची बॅग सुद्धा नाहीये. तिच्या नवऱ्याचा मेसेज आहे. कधीपासून फोन करतोय, कुठे आहेस तू, फोन उचल. आणि तुझी असिस्टंट सांगत होती की तू बँक लुटलीयस. नक्की काय चाललंय? कॉल कर. अजब गोष्ट आहे अभिजित. एक मुलगी बँकेत 10 वर्षांपासून काम करते, बँकेची बेस्ट एम्प्लॉई आहे, ब्रँच मॅनेजर आहे, आणि एक दिवस अचानक बँकेचे पैसे लुटून पळून जाते. बॉम्ब पण नाहीये, पैसेही नाहीयेत. कोण घेऊन गेलं असेल हे सगळं? आता हे तर ही मालिनीच सांगेल शुद्धीवर आल्यानंतर. सर, तो माझा प्लॅन नव्हता. तो माझ्याकडे ऑप्शन सुद्धा नव्हता. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. रिलॅक्स. मी 1 मिनिट. नक्की काय झालं ते सांगा. ते काल रात्री पार्टी अटेंड करून मी जेव्हा माझ्या गाडीच्या दिशेने निघाले होते तेव्हाच जेव्हा माझे डोळे उघडले ना, तेव्हा मी एका रूम मध्ये होते. अंधार होता तिथे खूपच. मालिनी, जर तू ते जॅकेट काढण्याचा प्रयत्न केलास तर बॉम्ब ट्रिगर होईल. कोण आहेस तू? आणि माझ्यासोबत हे सगळं का करतोयस? हे सगळं काय आहे? आणि कोण आहेस तू? ते जॅकेट 5 किलो एक्सप्लोझिव्हनी भरलेलं आहे. सोबतच एक कॅमेरा, मायक्रोफोन आणि एक इयरपीस आहे. मी प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षणी तुला पाहू शकतो, ऐकू शकतो. जर तू कोणालाही काहीही सांगण्याचा प्रयत्न केलास तर बॉम्ब ब्लास्ट होईल. तुझ्या नवऱ्याला तुझी बॉडी देखील मिळणार नाही. पण जर जसं मी सांगतोय तसं तू केलंस तर तुला काहीही होणार नाही. कोण आहेस तू? का करतोयस हे माझ्यासोबत तू? आणि काय हवंय तुला? तुला माझे छोटंसं काम करायचं. मी काय करणार? माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. त्याने मला आपल्याच बँकेत चोरी करायला सांगितलं आणि मग म्हणाला की ते पैसे घेऊन मी एखाद्या निर्मनुष्य जागी पोहोचावं. आणि जो इयरफोन त्याने मला दिला होता ना, त्याने तो मला रस्ता सांगत होता सतत. आणि मी जेव्हा तिथे पोहोचले त्याचा मला फोन आला. कॉफी पिताच मी बेशुद्ध झाले. त्यानंतर मला काहीच आठवत नाही. काहीच माहित नाही मला काय झालं. आणि जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा मी इथे हॉस्पिटलमध्ये होते. त्याने तुला बेशुद्ध करून तुझं जॅकेट काढलं आणि पैसे घेऊन पळून गेला. याचा अर्थ ज्या गुन्हेगाराला आपण शोधतोय त्याला कोणी पाहिलंच नाही अजून. तुला कुणावर संशय? कोण करू शकतं असं? नाही, मला नाही माहित. हा साळुंके साहेब. अभिजित, बॉम्ब बद्दल काही कळलंय? बॉम्ब बद्दल काही कळलंय तुम्हाला? अभिजित, मालिनीच्या कपड्यांची टेस्टिंग केली आहे मी.
तिने ज्या कपड्यांवर बॉम्ब जॅकेट घातलं होतं मला त्या कपड्यांवर TNT चे ट्रेसेस मिळाले. TNT हे तर खूप मुश्किलीने मिळतं आणि बिना परवाना ते कोणी विकू शकत नाही. अगदी बरोबर. हे TNT त्यांना मिळालं कुठून असेल? अभिजित, हे TNT खरं तर मिलिटरी ऑपरेशन्स मध्ये आणि मायनिंगच्या साइट्सवर जास्त करून वापरलं जातं. पण त्यासाठी एका स्पेशल लायसन्सची गरज लागते आणि त्या लोकांना त्याचा पूर्णपणे रेकॉर्ड सुद्धा ठेवावा लागतो. ओके सर, थँक्यू व्हेरी मच. हे मायनिंगच्या जागेवरूनच चोरलं असेल TNT. तर कोणीच नाहीये. कदाचित तिला गाडीने उडवलं असेल. हिचा एक फोटो घेऊन ठेवतो, नाहीतर माझ्यावर आळ यायचा. हे जिवंत आहे की? रेकॉर्ड्स मागवले होते ना, ते सगळे मी चेक केले आणि तुमची शंका खरी ठरली. खरोखरच हिशोबात गोंधळ केलेला आहे. सर, 3 महिन्यांपूर्वी फॅक्टरीमधून 50 किलो TNT इथे येणार होतं, पण डिलिव्हरी फक्त 40 किलोंचीच झाली आहे. बाकीचे 10 किलो कुठे गेले माहित नाही. कमाल आहे. 3 आठवडे झाले या गोष्टीला आणि तुला अजूनही काहीच कळलं नाही. TNT आहे हे TNT. ते काही चपात्या बनवायचं पीठ नाहीये की 10 किलो गायब झाले आणि कळलं पण नाही. आणि या हलगर्जीपणामुळे तुझं लायसन्सही कॅन्सल होऊ शकतं. सर, आतापर्यंत असं कधी झालं नाही. मी स्वतः सगळी इंटरनल चौकशी करून शोधून काढीन की गडबड कुठे झाली. तोपर्यंत माहिती नाही आणखीन काय घडेल. तुमच्या या हलगर्जीपणामुळे एक बँक लुटली, एका मुलीचा जीव धोक्यात आला. तुला जे काय करायचं ते कर नंतर. पहिलं त्या लोकांना बोलाव जे TNTचा ट्रक घेऊन इथे आले होते. रवी, जा अमर आणि शेखरला बोलवून आण. हो सर, आता बोलवतो. थोडं त्या बाजूला, त्या बाजूला. अमर, शेखर, साहेबांनी बोलवलंय तुम्हाला. सर, हा शेखर आहे आणि हा अमर. हेच दोघं त्या दिवशी कन्साइनमेंट घेऊन आले होते. 50 किलो TNT निघालं तिकडून आणि इथे पोहोचलं फक्त 40 किलो. बाकी 10 किलो कुठे गेला? खरं खरं सांगा, नाहीतर तुम्हाला दोघांनाही वेगळा दणका दाखवेन. सर, आम्हाला तर कळलंच नाही की आमच्या बरोबर असं काही झालंय म्हणून. आम्ही तर फॅक्टरीमधून टेम्पो घेऊन सरळ इथंच आलो. कदाचित तिकडूनच सामान भरताना काही गोंधळ झाला असेल किंवा कोणीतरी चोरी केली असेल. गोडाऊनमध्ये सर खूपच टाईट सिक्युरिटी असते. असं कोणी चोरी करण्याचा प्रश्नच येत नाही. सर, आम्ही दोघं खरं बोलतोय. आम्ही काहीच केलं नाही. बाबास, कोणाला विकला TNT तुम्ही लोकांनी? त्या TNTने बॉम्ब बनले आहेत याचा अर्थ कळतो का तुम्हाला? सर, आम्ही खरं बोलतोय. आम्ही गेल्या 10 वर्षांपासून इथे काम करतोय. आजपर्यंत आमच्याकडून अशी चूक कधीच झाली नाही. कामावर चोरी असं विचारही करू शकत नाही साहेब. अच्छा, जेव्हा फॅक्टरीमधून तुम्ही इथे येत होता ते TNT घेऊन, ते बरं रस्त्यात कुठे थांबलं होतं का तुम्ही? काही घडलं होतं तिकडे? जरा नीट आठवून सांगा. हो सर, RG कॉलनीमध्ये आम्हाला पोलिसांनी थांबवलं होतं. तिथे नाकाबंदी सुद्धा होती. चला साईडला घ्या गाडीला. चल बाहेर ये. काय रे गाडीमध्ये? माल आहे साहेब. हे घ्या साहेब. जा गाडी चेक कर.
तू इकडे उभा राहा रे. साहेब सगळं व्यवस्थित आहे. आम्ही निघू का? खूप घाई आहे का रे तुला पळायची? हा, खूप घाई आहे का रे? नाही साहेब, अजिबात घाई नाहीये. दारू प्यायलास का रे? नाही साहेब, आम्ही ए, कुठं- चुप. मला शिकवतोयस? चल चेक करावा लागेल. तोंड उघड तू. सगळं ठीक आहे साहेब. साहेब मी सांगितलं होतं ना, आम्ही पितच नाही तरी सुद्धा ए, मला माझं काम नको शिकू, नाही तर कानाखाली एक. चल चल निघ लवकर. चल ए, चल चल निघ. त्यानंतर आम्ही कुठंच नाही थांबलो, सरळ इथंच आलो. त्या पोलिसांचा चेहरा लक्षात आहे का? बॅजवर नाव पाहिलं होतं? नाही मॅडम, चेहरा तर आठवत नाहीये. शिवाय या गोष्टीला 3 आठवडे झाले. काही हरकत नाही. लोकल पोलीस स्टेशनवरून समजू शकेल की त्या दिवशी ड्युटीवर कोण कोण ऑफिसर होते. आणि पोलीसवाले नक्कीच सहभागी झाले असतील या प्लॅनमध्ये. सर 3 तारखेला आरजे कॉलनीमध्ये कुठलीच नाकाबंदी नव्हती. काय? जरा नीट तपासा. नाही सर, असं असतं तर रजिस्टरमध्ये एंट्री असते त्याची. हो, मग जर 3 एप्रिलला नाकाबंदी नव्हती याचा अर्थ ते दोघे तो तयार होते. पोलिसांचा युनिफॉर्म घालून फसवलं त्या दोघांना. अमर आणि शेखर त्या दोघांना पोलीसवाले समजले. दोन्ही चोरांनी त्यांना गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं आणि तोपर्यंत ट्रकमधून TNT चोरलं. या एरियामध्ये जितके पण CCTV कॅमेरा आहेत त्यांच्या फुटेज चेक करूया. काही ना काहीतरी सुगावा लागेलच. हॅलो, हा बोलतोय. काय? माय गॉड. ठीक आहे, आम्ही बघतो ते. काय झालं? आणखी एका बँकेत चोरी. मी जाणून बुजून नाही केलं सर. मी आपल्याच बँकेत का चोरी करेन सर? मी कधीच चुकीचं काम करत नाही सर. मी खरं बोलतोय सर. जर मी असं नसतं केलं तर मी मेलो असतो. तो बॉम्बवाला जॅकेट घातला कोणी तुम्हाला? मला नाही माहित सर, पण जेव्हा मी शुद्धीवर आलो तेव्हा जॅकेट ऑलरेडी अंगावर होतं. काहीतरी आठवत असेल. जेव्हा तुम्ही शुद्धीवर आलात तेव्हा कोणीतरी आजूबाजूला होतं. मी काहीच नाही बघितलं. मी त्या बाईला बघायला गाडीतून उतरलो आणि मला मागून कोणीतरी पकडलं आणि बेशुद्ध केलं. जेव्हा मी शुद्धीवर आलो तेव्हा तिथे कोणीच नव्हतं. ती बाई सुद्धा गायब होती सर. तिचा चेहरा तर पाहिला असेल ना तुम्ही? एक मिनिट सर. सर मी तिचा फोटो माझ्या मोबाईलमध्ये काढला होता. फोटो काढला होता का? सर माझ्या सेफ्टीसाठी. उद्या जर ऍक्सिडेंट केसमध्ये मी अडकलो तर माझ्याकडे काहीतरी पुरावा असेल ना की मी तो ऍक्सिडेंट केला नाहीये. हा बघा सर. मारण्याचं नाटक केलंय आणि ते पण एवढ्या चतुराईने. चेहरा लपवून ठेवलाय. हे प्रोफेशनल गुन्हेगार आहेत. आपल्या मागे काही पुरावा ठेवत नाहीत. यांना तर रंगे हात पकडावा लागेल. हे बघा, या लुटारूंचा पुढचा टार्गेट तुमच्यापैकीच कुणीतरी असेल. तुमच्यापैकीच कुणीतरी येईल. पण घाबरू नका. तुम्हा सगळ्यांच्या सुरक्षिततेची पूर्ण व्यवस्था आम्ही केलेली आहे. बस तुम्ही सगळ्यांनी तयार राहायला हवं. आणखी एक गोष्ट, आपले जितकेही बाकीचे ब्रांच मॅनेजर्स आहेत त्यांना तुम्ही या बाबतीत कळवून टाका. आणि आम्हाला विचारल्याशिवाय कोणीही हालचाल करू नका. कारण की त्या बॉम्बवाल्या जॅकेटमध्ये एक कॅमेरा आणि एक मायक्रोफोन आहे. तुमच्या हालचालीचा त्यांना जरा सुद्धा सुगावा लागला तर ते बॉम्ब ब्लास्ट घडवू शकतात. त्यासाठी आम्ही टेलिकॉम अथॉरिटी सोबत मिळून तुम्हा लोकांसाठी एक पॅनिक बटन डेव्हलप केलं आहे जे तुमच्या मोबाईलमध्ये असेल. हे बघा, तुमच्या मोबाईल फोनवर हे डायल आहे. या डायलचा जेव्हा तुम्ही 9 नंबर दाबाल, नंबर 9, तेव्हा लगेच आमच्या इथे या ब्युरोमध्ये अलार्म वाजेल आणि आम्ही त्या लोकेशनवर अगदी इमिजिएटली पोहोचू. पण एक गोष्ट,
की हे बटन बँक लुटून झाल्यानंतरच दाबायचं. कारण बँक लुटली जावी हेच आम्हाला हवंय आणि चोरांना वाटावं की त्यांचा प्लॅन सक्सेसफुल झालाय. आम्हाला त्यांना मुद्देमाला सकट पकडायचं आहे जेव्हा ते पैसे घ्यायला येतील तुमच्याकडून. या तर सर बोलायच्या गोष्टी आहेत. जर त्यांना कळलं तर? सर तुम्ही त्यांना पकडण्याऐवजी आमचा जीव का धोक्यात घालताय? असं नाहीये. जर ते सांगतायत की आपण सेफ राहू म्हणजे नक्कीच त्यांनी पूर्ण तयारी केलेली असेल. खरंय ना सर? एकदम बरोबर. हे बघा, तुम्हा सगळ्यांच्या जीवाची जबाबदारी आमच्यावर आहे आणि आम्ही तुम्हाला काही होऊ देणार नाही. पण सर तुम्हाला कसं माहिती की ते असंच करतील? करणार. ते लोक असंच करणार. पुन्हा एकदा बँक लुटतील. पण आता फक्त बघायचंय की ते केव्हा लुटणार आहेत. रेडी? पूर्वी सगळी तयारी झाली आहे? हो सर, सगळं रेडी आहे. गुड. पॅनिक बटन दाबताच अलार्म वाजायला लागेल. सर, आरजी कॉलनीचं सीसीटीव्ही फुटेज आलंय सर. सर, जास्त करून सगळ्याच गाड्या 5 ते 7 मिनिटात निघून गेलेल्या आहेत. फक्त या 3 गाड्या सोडून. हिला 40 मिनिटं लागली, हिला 50 मिनिटं. आणि ही तर बाहेर निघालीच नाही, वळून परत निघून गेली. सर, जर 20च्या स्पीडने पण चालल्या तर 15 मिनिटात एक्झिट करायला हव्या होत्या. पण यांना तर 40 आणि 50 मिनिटं लागत आहेत. यांच्यापैकीच कोणीतरी आहे जो त्या ट्रकची वाट बघत होता ज्यामध्ये TNT आलं होतं. तिन्ही गाड्यांच्या डिटेल्स काढ अभिजित. सगळं कळेल आपल्याला. चंदन सर, 3 ते 5च्या मध्ये तुझी गाडी RJ कॉलनीमध्ये काय करत होती? सर, मी तिथे कोणाची तरी वाट बघत होतो. कोणाची वाट पाहत होतास? सर, एका मित्राची. मी त्याला तिथे पिकअप करायला गेलो होतो पण त्याने यायला खूपच उशीर लावला सर. हो सर, माझी गाडी बंद पडली होती तिथे. मी मेकॅनिकला बोलावलं पण त्यालाही गाडी दुरुस्त नाही करता आली. अच्छा, मग मला गाडी तिथेच सोडावी लागली. मग संध्याकाळी माझा मेकॅनिक जाऊन गाडी घेऊन आला. मी गॅरेजमधून नवीन बॅटरी घेऊन परत गेलो आणि गाडीची बॅटरी चेंज केली आणि मग परत घरी आलो. त्यात 2-3 तास गेले. अच्छा, किती पैसे दिले अजयने तुला खोटं बोलण्यासाठी? नाही सर, मी खोटं बोलत नाहीये सर. जर कळलं ना की तू खोटं बोलतोयस तर त्याच्याबरोबर तू सुद्धा चांगलाच लटकणार आहेस. ओ माय गॉड. सर, सर, हा फ्रेडी. सर, पॅनिक अलार्म वाजला. सांताक्रूज ईस्ट. पूर्वी लोकेशन सांग. सर, सांताक्रूज ईस्ट, शास्त्रीनगर, MUFC बँक. मॅनेजर कोण आहे? सर, साहिल कुमार. फोन ट्रॅक कर त्याचा. बघ कुठे कुठे जातोय. इथेच काही अंतरावर साहिलचा मोबाईल आहे. माय गॉड. पंकज, लवकर चल, लवकर चल. या वेळेला तो गुन्हेगार आपल्या हातून सुटला नाही पाहिजे. हॅलो, ACP प्रद्युम्न बोलतोय. मोठी चूक केलीस ACP. तू ह्या सगळ्यात पडायला नको होता. कोण बोलतोय? कोण बोलतोय? आता तुझ्या एका चुकीची शिक्षा एका निष्पापाला मिळणार. डॅम इट. कोण बोलतोय? कुठून बोलतोयस? सर, ती गाडी.
कुठे आहे माझा साहिल? बोला. बघा मॅम काय हाल केले त्याचे. साहिल, साहिल. ही सगळी माझी चूक आहे. माझी चूक आहे अभिजित. साहिलचा जीव माझ्यामुळे गेलाय. सर तुमची काहीच चूक नाहीये. आपला प्लॅन अगदी बरोबर होता, पण काहीही करावं लागलं तरी अभिजित, काही. पण या सगळ्याच्या मागे जो कोणी आहे ना, तो वाचणार नाही सर. आपण त्याला शोधूनच काढायचा. सर. सर सर, तिसऱ्या गाडीच्या मालकाचा पत्ता लागला सर. त्याचं नाव हर्ष आहे आणि तो अंधेरीमध्ये राहतो. हर्ष? मी एसीपी प्रद्युमन, CID मधून. हर्ष कुठे आहे? मला नाही माहित. पण काय झालंय? तुम्ही कोण आहात? मी हर्षची वाईफ रिया. तुमचा नवरा कुठे आहे हे तुम्हालाच माहित नाही? खरं तर गोष्ट ही आहे की आमच्या नात्यात खूप दिवसांपासून दुरावा आलाय. इनफॅक्ट आम्ही तर डिवोर्स घेण्याचा विचार करत होतो. बोलणं सुद्धा होत नाही आमच्यात. मला नाही माहित तो कुठे आहे, काय करतो, मला काहीच माहित नाही. शेवटचं कधी पाहिलं होतं तुम्ही त्याला? बराच वेळ झाला सर. आता त्याचा फोनही येत नाही आणि त्याचा फोन नंबर सुद्धा चेंज झालाय. इतक्या दिवसापासून घरी सुद्धा आला नाही. त्यामुळे मला वाटलं की तो फायनली खरंच घर सोडून गेलाय. पण कुठे गेला असेल? कदाचित त्याच्या मित्रांपैकी कोणी किंवा त्याच्या कुटुंबियांपैकी कोणाला माहित असेल हे. सॉरी सर, मला काहीच कल्पना नाहीये. अच्छा, आम्हाला त्याचा एक फोटो पाहिजे आणि त्याचा मोबाईल नंबरही. ओके सर. एक दुवा सापडला होता, तोही हातातून निसटला. त्याच्या बायकोलाच माहित नाही की हर्ष कुठे. त्याला शोधायचं तरी कसं? सर, ही रिया खोटं बोलते सर. म्हणजे सर, महेशला जी मुलगी रस्त्यावर पडलेली सापडली होती ती ही रियाच आहे. अहो पण सर, फोटोमध्ये तिचा चेहरा नीट दिसत नव्हता. मग पूर्वी त्या फोटोमध्ये ती जी बाई जमिनीवर पडली होती तिने जे इयरिंग्स घातले होते, अगदी सेम इयरिंग्स रियाने आता घातलेले सुद्धा आहेत. अच्छा, म्हणजे अशी गोम आहे तर. म्हणजे हा सगळा खेळ नवरा बायकोचा आहे दया. या नवरा बायकोचा हर्ष आणि रिया. नक्कीच ही हर्षची वाट बघतीये. अरे 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 अरे, ये बाहेर बाहेर. या मॅडम या. रिया,
तुम्ही आम्हाला हे नाही सांगितलं की तुम्ही दोघे नवरा बायको हनीमूनला चाललाय? हा, चल. काय हर्ष, असं कामच का करतोस की तुला तोंड लपवावं लागेल? हा, आता तोंड तरी दाखव तुझं. हा, साहिल, सर तुम्ही त्यांना पकडण्याऐवजी आमचा जीव का धोक्यात घालताय? तू अचूक प्लॅन बनवला होता आम्ही, मी आणि हर्षने. कोणाला काहीच पत्ता लागला नसता की या चोऱ्यांच्या मागे आम्ही होतो. ना कोणता पुरावा सोडला, ना कोणी साक्षीदार. द परफेक्ट रॉबरी. द परफेक्ट रॉबरी. आणि त्यासाठी तुम्ही निवडलेत बँक मॅनेजर्सना? हा, फक्त बँक मॅनेजर्सना. त्यांना किडनॅप करायचं होतं. त्यांना सुसाईड बॉम्बर बनवून त्यांचीच बँक लुटायला लावलीत तुम्ही. हा, आणि त्या आरजी कॉलनीमध्ये ट्रकमधून TNT तुम्हीच चोरी केला होतात ना? हो, आम्ही 2 गुंडांना हे काम दिलं होतं. नकली पोलीस बनून त्यांनी TNTची चोरी केली होती आणि त्यानंतर ती TNT हर्षच्या गाडीमध्ये ट्रान्सफर केली. आपल्याच पार्टनरला हर्षला मारायची काय गरज पडली? हा, मी आणि रिया खूप जवळ आलो होतो आणि या गोष्टीची कल्पना हर्षला नव्हती. म्हणून मी आणि रियाने प्लॅन केला की या चोरीनंतर हर्षला मारून टाकायचं. आणि म्हणूनच तो जेव्हा माझ्याकडे पैसे घ्यायला आला चोरीनंतर, त्याच वेळी मी वाह, एकाच बाणामध्ये 2 शिकार. हर्षचा काटा काढलास. हा विचार करून की तुम्ही दोघं मिळून सगळा माल घेऊन दुसऱ्या देशात जाऊन ऐशो आरामात आयुष्य जगाल. हा, तुझी बायको तुझ्या मरण्याचं दुःख करतीये. खरं दुःख तर तिला आता होईल जेव्हा तुझं खरं रूप तिच्या समोर येईल. खूप हुशार समजताना तुम्ही स्वतःला. हा, प्रत्येक गुन्हेगाराला असंच वाटतं की त्याच्यासारखा हुशार चलाक कोणीच नाहीये आणि त्याला कोणी पकडूच शकत नाही. पण त्यावेळी तो एक विसरतो की कायदा आहे आणि कायदा प्रत्येक वेळी त्याच्यापेक्षा 1 पाऊल पुढेच असतो. प्रत्येक वेळी 1 पाऊल पुढे.